बाजूला नंदन आपल्याला दोन फलंदाज पाहिजे दोन्ही संघाला विनंती आपला 12वा खेळाडू 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे युट्यूबला ही स्पर्धा आहे हे लक्षात असू द्या आणि तुम्ही नक्कीच युट्यूबला ही स्पर्धा खेळत असतात आपल्यासोबत पुन्हा एकदा जुडले आहेत कालच्या दिवसानंतर आजचा दिवस सुद्धा पाटील नेटवर्कची टीम जुडली आहे त्यांचे ऑनर सर्वे नितेश पाटील सुद्धा माझ्यासोबत तिकडे जुडले जात आहेत तर तात्पुरता नक्कीच विनंती केली जरा फिल्डिंग सजवून घ्या दोन फलंदाज आतमध्ये आलेत एक बाजूला अपोलो चिंचणी दुसऱ्या बाजूला होम टाउनवर होम क्राऊड समोर खेळताना दिसेल पवन सुत नवली संघ जाऊया आपण जेव्हा फील्ड सजेल तेव्हा नक्कीच मी विनंती करेन डीजे मास्टरला एक रिप्रेस सॉन्ग होऊन जाऊ दे आणि जसं पहिला षटक हाताळला जाईल आपल्यासोबत जोडले जातील प्रसाद पाटील पालुकीन बैसवा साईला सजवा पालुकीन बैसवा साईला सजवा पालुकीन बैसवा पालुकी खांद्यावरी मारा पालुकी शिर्डीला चलवा पालुकी खांद्यावरी मारा चला फील्डिंग सजवून घ्या अपोलो चिंचणी विनंती आहे शेवटचा कॉल आहे आपल्या टीमला फील्डिंग सजवून घ्या फलंदाज आतमध्ये आलेले आहेत लवकरात लवकर त्याचप्रमाणे गेले 2 दिवस जर बघायला गेले कालचा दिवस आणि आजचा दिवस आमच्यासोबत गुणलेखक म्हणून अप्रतिम गुणलेखक पूर्णपणे प्रत्येक गोष्टीची अपडेट ज्यांच्याकडे असते तो जुडलाय तो मिलन पंजाबी नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चोख कामगिरी असते जर बघायला गेलं तर चिंचणी गावाने सुद्धा मोठमोठे क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट म्हणा लेदर क्रिकेट म्हणा आपण बघू शकतो त्यामध्ये हार्दिक तामोरे एक लेदर क्रिकेटमध्ये दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला चिंचणी गावातून त्याचनंतर चिंचणी गावचा विचार केला तर नक्कीच राजकुमार आसिफ मुच्छाले मयूर तामोरे असे एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला भेटते त्याच बाजूने जर विचार केला नवली गावाचा तर नक्कीच प्रणय गरत तुषार गरत ब्रिजेश गरत हे दर्जेदार मात्र आपल्याला पाहायला भेटतेच खेळाडू त्याचप्रमाणे पालघर भागातला विचार केला तर नक्कीच जलीश शेख फॉवर्ड अजूनही जर विचार केला हेमकांत चपाती नावाने फेमस तसंच बघायला गेलं तर करण मोरे तुषार मोरे एक दर्जेदार खेळाडू मात्र पालघर जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटमध्ये पाहायला भेटलेत ओव्हर टू प्रसाद पहिलीच मॅच आहे काय म्हणणं आहे पहिल्या षटकामध्ये कशा रीतीचा खेळ पाहायची इच्छा आहे थँक्यू प्रथम सर विंटर कप 2020 सेकंड डे फर्स्ट मॅच ऑफ द डे सर पहिलाच जर आपण सामना पाहायला गेलो तर तुम्ही याआधी सुद्धा उल्लेख केलेला होता की अतिशय रंगतदार सामना आहे स्टार्ट ऑफ द मॅच बेस्ट ऑफ लक फॉर बोथ द टीम्स अपोलो चिंचणी विद द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट दो सलामी बल्लेबाज मैदान पर तुषार मोरे और 9 सेकंड पर अंतर गेंदबाजी करने के लिए तैयार ओवर की पहली गेंद कुल मिलाकर 5 ओवर का मुकाबला मयूर ओवर की पहली गेंद फुलटस गेंद के बल्ले से गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में 1 बाउंस 2 बाउंस पीछे खिलाड़ी मौजूद हल्का सा फंबल देखने को मिला मिसफील्ड और मिसफील्ड का दोनों बल्लेबाजों ने पूरा फायदा उठाया पहली गेंद पर कुल मिलाकर 2 रन दौड़कर पूरे कर लेंगे इसी 2 रनों की मदद से तुषार मोरे ने अपना और अपनी टीम का खाता खोला कुल मिलाकर 5 ओवर का मुकाबला टॉस जीता था और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है अपोलो चिंचणी टीम ने गेंदबाज एक बार फिर ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार तुषार मोरे एक बार फिर स्ट्राइक पर ओवर की दूसरी गेंद इस बार और पिच गेंद थी बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया खिलाड़ी जरूर मौजूद थे 1 बाउंस फिर क्या लॉन्ग ऑफ की दिशा में तब तक दूसरा रन दौड़कर आसानी से पूरा कर लिया गया था पहली गेंद पर 2 रन दूसरी गेंद पर 2 रन कुल मिलाकर टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 4 रन पर 4 रन्स ऑन टू द बोर्ड कुल मिलाकर 5 ओवर का मुकाबला पहले ओवर की कुल मिलाकर 2 गेंदें फेंकी जा चुकी है और टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 4 रन पर 4 रन्स ऑन टू द बोर्ड पहले ओवर की तीसरी गेंद लेकर एक बार फिर गेंदबाज अपने बॉलिंग लाइनअप पर लेफ्ट हैंड ओवर द विकेट एक बार फिर से लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को खेला 1 बाउंस एक बार फिर पीछे खिलाड़ी मौजूद है दौड़ पड़ी दूसरे रन के लिए और दूसरा रन भी आसानी से अर्जित कर लिया गया एक्सलेंट रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ द बैट्समैन बहुत ही खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा 2 रन का इजाफा हुआ और इन्हीं 2 रनों के बदौलत टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 6 रन पर 6 रन ऑन टू द बोर्ड बहुत ही खूबसूरत क्रिकेट देखने को मिल रही पहली 3 गेंदों पर कुल मिलाकर तीनों गेंदों पर 2 रन दौड़कर पूरे कर लेंगे तो टीम का स्कोर है 6 रन पर अभी भी ओवर की 3 गेंदें शेष है अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा एक बार फिर गेंदबाज तैयार ओवर की चौथी गेंद तुषार मोरे एक बार फिर स्ट्राइक पर कुल मिलाकर 3 गेंदों पर 6 रन बनाने में कामयाबी मिली है बहुत ही अच्छे स्ट्रोक देखने को मिले तीनों गेंदों पर ओवर की चौथी गेंद इस बार अच्छी वापसी फुलटस गेंद जरूर थी उस गेंद को दिशा देना चाहते थे ड्राइव करना चाहते थे गेंद और बल्ले का उतना खास संपर्क देखने को मिला नहीं 1 रन का इजाफा हुआ और इस 1 रन की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 7 रन पर 7 रन ऑन टू द बोर्ड हल्की सी हवा चल रही कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ है टीम का स्कोर है 7 रन
पहली चारों की चारों गेंदें फेस की तुषार ने, जिसमें उन्होंने 7 रन बनाए। 5वीं गेंद लेकर तैयार, अब स्ट्राइक पर है नंदन। इस बार बढ़िया गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, बल्लेबाज के साथ साथ विकेट कीपर भी बीट हुए थे, लेकिन इस गेंद पर कोई रन नहीं। अच्छी वापसी, कुल मिलाकर पहले 3 गेंदों पर 6 रन थे, उसके बाद सिंगल। इस गेंद पर कोई रन नहीं, तो कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ है। टीम का स्कोर है 7 रन, 7 रन ऑन टू द बोर्ड विदाउट लॉस। मयूर तांबोरी गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी गेंदबाजी, अभी तक 5 गेंदों में कुल मिलाकर 7 रन खर्चे। पहले ओवर के आखिरी गेंद लेकर लेफ्ट हैंड ओवर द विकेट नंदन के लिए। इस बार रिवर्स में पीछे खिलाड़ी मौजूद, यस इट इज अ गॉन। पहले विकेट का पतन, 1 ओवर की समाप्ति। टीम का स्कोर है 7 रन, 1 विकेट के नुकसान पर अपोलो 3 सॉरी पवन सुत कर देवाचा तू देव मोरया, गात तुझे गुणगान, वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान। हे देवाचा तू देव मोरया, गात तुझे गुणगान, वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान। तुझं वीण कोणी दयाळा, माझ्या मनीची ठेवी जाण, घेऊन बसा भरतीचा चालू बाप्पा मोरया। थँक्यू विजय, वेलकम बॅक। अपोलो चिंचणी संघाला विनंती आहे की आपण आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। न्यू बैट्समैन से देखते हैं नंबर 3 आसिफ, और 1 ओवर समाप्ति के बाद टीम का स्कोर है 7 रन। माफ कर गेंदबाजी करने के लिए आए आशिफ, दूसरे ओवर की पहली गेंद को मिलाकर टीम का स्कोर है 7 रन। प्रतीक गरज जो कि नॉन स्ट्राइकर पर है, ओवर की पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक, लॉन्ग ऑफ की दिशा में पीछे खिलाड़ी मौजूद, यस इट इज गॉन, बैक टू विकेट। पहली गेंद पर विकेट और पहले ओवर के आखिरी गेंद पर विकेट गिरी थी, तो 2 गेंदों पर 2 विकेट। बाप्पा गजानना करीतो मी याचना, बाप्पा गजानना करीतो मी याचना, देवादिया मंगल दिना, मान डुलवीत नाचत छंचना, एरे गौरीच्या नंदना, मान डुलवीत नाचत छंचना, एरे गौरीच्या नंदना। थैंक यू वेलकम बैक। नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए यतीन पाटिल। अब दोनों के दोनों बल्लेबाज है, वो बल्लेबाज अभी भी बल्लेबाजी करने के लिए आए हैं, क्योंकि पहले ओवर के आखिरी गेंद पर विकेट गिरा और नए ओवर की शुरुआत की आसिफ ने, और पहली ही गेंद पर विकेट निकाला। बहुत बड़ी मछली जाल में तुषार मोरे आउट हुए, जो कि बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे। फिलहाल दोनों के दोनों बल्लेबाज अब मैदान पर नए हैं। कुल मिलाकर टीम का स्कोर है 7 रन। दूसरे ओवर का खेल जारी है, दूसरे ओवर की 1 गेंद फेंकी जा चुकी है। नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए यतीन पाटिल। कुल मिलाकर 6 मिनट का खेल हो चुका है। पहले ओवर की पहली गेंद फेंकी जा चुकी है। एक बार फिर स्ट्राइक पर प्रतीक गरत, ओवर की दूसरी गेंद लेकर आशिफ अपने बॉडी रन पर, नॉन स्ट्राइक पर यतीन पाटिल। 7 रन 2 विकेट के नुकसान पर पवन सुत नबली टीम का स्कोर। आसिफ राइट आर्म ओवर द विकेट, ओवर की दूसरी गेंद। इस बार बढ़िया गेंद, लेकिन ऑफ स्टंप के हल्के से बाहर जा रही थी गेंद, और यही कारण था कि अंपायर ने उस गेंद को वाइड करार दिया। एक अतिरिक्त रन का इजाफा हुआ और इससे 1 रन की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 8 रन पर। 8 रन ऑन टू द बोर्ड। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर गेंदबाज हल्के से दिशा से भटके, दिशाहीन गेंद, और उस एक अतिरिक्त रन की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 8 रन पर। अगली गेंद आशिफ, ओवर की दूसरी गेंद। इस बार बढ़िया गेंद, अच्छा कमबैक। पिछली गेंद वाइड फेंकी गई थी, लेकिन अगली गेंद पर बहुत ही अच्छा कमबैक किया। अच्छा नियंत्रण के साथ गेंदबाजी कर रहे हैं। इस गेंद पर कोई रन नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में चलेगी। बिंदी गेंद के साथ दूसरी गेंद, ये बिंदी गेंद साबित हुई। पहली गेंद पर विकेट निकाला, तो उसके बाद वाइड गेंद, और इस गेंद पर कोई रन नहीं। कुल मिलाकर टीम का स्कोर 8 रन 2 विकेट के नुकसान पर पवन सूद नवली। ओवर की अगली गेंद आशिफ टू प्रीतम। इस बार भी बढ़िया गेंद,
अच्छी वापसी वाइड की मांग कर रहे थे बल्लेबाज फिलहाल, लेकिन जो लाइन है वाइड के उस लाइन से हल्के से अंदर से गेंद जा रही थी। इस गेंद पर भी कोई रन नहीं। मैग्निफिसेंट पीस ऑफ बॉलिंग बाय आशिफ, एक वाइड गेंद फेंकी जरूर गई है, उसके अलावा कोई भी रन खर्चा नहीं है। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, एक बहुत बड़ी खिलाड़ियों को भी पवेलियन का रास्ता दिखाया इस ओवर में। कुल मिलाकर टीम का स्कोर अभी भी 8 रन पर थमा हुआ है, 8 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स। अगली गेंद इस बार फुल टच गेंद थी और पीछे खिलाड़ी जरूर मौजूद थे। एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद चलेगी, सुपर फास्ट आउटफील्ड है, खिलाड़ी जरूर दौड़ रहे हैं लेकिन दर्शक बनकर रह जाएंगे। गेंद सीमा रेखा के बाद 4 रन के लिए 4 रन, फर्स्ट बाउंड्री ऑफ द इनिंग। थैंक यू, थैंक यू। और इसी 4 रनों की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 12 रन पर, 12 रन ऑन टू द बोर्ड। टीम का स्कोर दोहरे आंकड़े तक जाकर पहुंच चुका है। जो गेंदबाजी कर रहे आशिफ, अभी भी जानकारी मिली है कि जो रतन बुआ की क्रिकेट टूर्नामेंट चल रही है, इस टूर्नामेंट के भी हिस्सा ले चुके। इस बीच बहुत ही अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी, अच्छा कमबैक। पिछली गेंद पर चौका जड़ चुके थे, इस गेंद पर कोई रन नहीं। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी देखने को मिल रही है। कुल मिलाकर 2 विकेट गिर चुके। यॉर्क डिलीवरी थी, अच्छी गेंदबाजी, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में चली गई। टीम का स्कोर 12 रन पर थमा हुआ है। 2 अक्षर का होता है लक, 2.5 अक्षर का होता है भाग्य, 3 अक्षर का होता है नसीब, 3.5 अक्षर की होती है किस्मत, लेकिन ये चारों के चारों 4 अक्षर के मेहनत से बहुत छोटे होते। लास्ट डिलीवरी ऑफ द सेकंड ओवर। इस बार की गेंद पीछे खिलाड़ी मौजूद, शॉट फाइनली की दिशा में गेंद चलेगी। इसे सिंगल के साथ प्रतीक रखेंगे अपने पास। स्ट्राइक एंड इट इज सेकंड ओवर। 2 ओवर समाप्ति के बाद पवन सूद नवली टीम का स्कोर है 13 रन 2 विकेट के नुकसान पर। यस डीजे। आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली, उघड उघड दरवाजा। वेलकम बैक। 2 ओवर समाप्ति के बाद पवन सूद नवली टीम का स्कोर है 13 रन 2 विकेट के नुकसान पर। 6.5 के औसत से रन बनाने का सिलसिला जारी है। 2 ओवर की समाप्ति हुई। कुल मिलाकर 13 रन। पिछले ओवर की बात करें, पिछले ओवर में बहुत ही अच्छी गेंदबाजी देखने को मिली थी। तीसरे ओवर की पहली के लेकर गेंदबाज तैयार। बॉलर नेम प्लीज। साजन। तीसरे ओवर की पहली गेंद लेकर तैयार। स्ट्राइक पर प्रतीक, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार के गेंद, पहली गेंद दिशाहीन गेंद, निश्चित तौर से उस गेंद पर वाइड का इशारा, 31 रन का इजाफा हुआ और इस 1 रन की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 14 रन पर। 14 रन ऑन टू द बोर्ड। पहली गेंद पर वाइड साजन गेंदबाजी करने के लिए आए हैं। यतीन पाटिल और प्रतीक खरद बल्लेबाजी कर रहे। पहली गेंद वाइड, बार फिर गेंदबाज साजन, राइट आर्म ओवर द विकेट। ओवर की पहली गेंद लेकर तैयार। इस बार फुल टच गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, जरूर थे। गेंद और बल्ले के बीच उतना खास संपर्क देखने को मिला नहीं। गेंद हवा में थी, कोई भी खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं था। जब तक डीप मिड विकेट के खिलाड़ी फील्ड करे, थ्रो करे, तब तक दूसरा रन पूरा कर लिया गया। खराब थ्रो और नतीजा यही रहा कि तीसरा रन भी तब तक दौड़कर पूरा कर लिया गया। बहुत ही खूबसूरत रन बिटवीन द विकेट। 3 रन का इजाफा हुआ और इन्हीं 3 रनों की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 17 रन पर। 17 रन ऑन टू द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। कुल मिलाकर ये तीसरा ओवर जारी है। साजन गेंदबाजी कर रहे, 2 विकेट गिर चुके। सलामी बल्लेबाज तुषार मोरे और नंदन आउट हो चुके और अब बल्लेबाजी कर रहे यतीन पाटिल और प्रतीक खरत। कुल मिलाकर टीम का स्कोर है 17 रन, 17 रन ऑन टू द बोर्ड। पहले ओवर की बात पर पहले ओवर में कुल मिलाकर बने थे 7 रन, उसके बाद दूसरे ओवर में बने 6 रन। 2 ओवर समाप्ति के बाद टीम का स्कोर था 13 रन। तीसरा ओवर फेंकने के लिए आए थे साजन, पहली ही गेंद वाइड गेंद, उसके बाद 3 रन दौड़कर पूरे कर ले गए। टीम का स्कोर है 18 रन। अगली गेंद, इस बार फुल टच गेंद, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। गेंद स्वीपर कवर की दिशा में दंदनाती सीमा रेखा के बाद 4 रन के लिए 4 रन। मैग्निफिसेंट स्ट्रोक बाय यतीन। यस डीजे। आता तरी देवा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का, आता तरी देवा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणत्या
थैंक यू डीजे। 4 रन का इजाफा हुआ और इन्हें 4 रनों की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 21 रन पर। 21 रन ऑन टू द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। इस मैच में अंपायरिंग की भूमिका निभा रहे हैं निशान नाइक सर और प्रशांत दुबे सर। और इस बार हल्के बल्ले से गेंद को खेला था, पीछे शॉट थर्मैन के रूप में खिलाड़ी मौजूद थे, उन्होंने गेंद को फील्ड किया, थ्रो किया, तब तक 1 रन दोनों बल्लेबाजों ने दौड़कर पूरा किया और इस सिंगल की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 22 रन पर। 22 रन ऑन टू द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। तीसरे ओवर का खेल जारी है। तीसरे ओवर की कुल मिलाकर 3 गेंदें फेंकी जा चुकी है। दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन मैदान पर है और अनुमान जब इस तरीके का कॉम्बिनेशन मैदान पर होता है तो निश्चित तौर से गेंदबाज और कप्तान के लिए सरदर्द साबित हो सकता है। इसी बीच ये गेंद लॉन्ग ऑन की दिशा में गेंद को खेलते, 1 रन दौड़कर पूरा कर लिया, दौड़ पड़ी दूसरे रन के लिए और जब तक फील्डर थ्रो ना करे तब तक दूसरा रन दौड़कर पूरा कर लिया गया और तीसरा रन भी दौड़कर पूरा कर लिया गया। जब थ्रो किया था तब बल्लेबाज रनिंग कर रहे थे, उनको गेंद लगकर ही चले गए थे और कुल मिलाकर इस गेंद पर दौड़कर दोनों बल्लेबाजों ने आसानी से 3 रन पूरे किए। 3 रन का इजाफा और इन्हीं 3 रनों की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 25 रन पर। 25 रन ऑन टू द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। कुल मिलाकर 5 ओवर का मुकाबला है। तीसरे ओवर का खेल जारी है। तीसरे ओवर की कुल मिलाकर 4 गेंदें फेंकी जा चुकी है और टीम का स्कोर है 25 रन 2 विकेट के नुकसान पर। यतीन पटेल एक बार फिर स्ट्राइक पर, गेंदबाज साजन ओवर के अगली गेंद लेकर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार हल्के बल्ले से गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया, नजाकत बड़ा स्ट्रोक, फाइनल की दिशा में पीछे खिलाड़ी मौजूद, दीप स्पेरले की दिशा में जब तक थ्रो करते तब तक दूसरा रन दौड़कर आसानी से पूरा कर लिया गया। खराब थ्रो और नतीजा ये रहा कि तब तक दोनों बल्लेबाजों ने दौड़कर तीसरा रन भी पूरा कर लिया गया और बहुत मिसफील्ड देखने को मिल रही है और खराब थ्रो भी देखने को मिल रही है। कुल मिलाकर 3 रन का इजाफा हुआ और इन्हीं 3 रनों की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 28 रन पर। 28 रन ऑन टू द बोर्ड। विंटर कप 2020 ये मुकाबला हम देख रहे हैं लाइव जॉन पाटिल नेटवर्क्स लाइव जरिए। तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाज साजन अपने बॉडी रनर पर, प्रतीक इज ऑन स्ट्राइक। तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाज तैयार, साजन इस बार फुल टच गेंद, बल्ला जरूर घुमा लिया था, नो मैन लैंड्स में गिरी हुई है, 1 रन दौड़कर पूरा कर लिया गया। दौड़ पड़ी दूसरे रन के लिए और दौड़कर दूसरा रन आसानी से पूरा कर लिया गया। आखिरी गेंद पर बने 2 रन, कुल मिलाकर टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 30 रन पर। एंड थर्ड ओवर, पवन सुत नवली 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। यस डीजे वेलकम बॅक. हरी अप, घाई करायची आहे. अपोलो चिंचोली संघ आपणास विनंती आहे की हम थोडीशी घाई करायची आहे. 3 ओवर समाप्ति के बाद पवन सूद नवली टीम का स्कोर है 30 रन 2 विकेट के नुकसान पर, 30 रन लॉस ऑफ 2 विकेट्स। 10 के अवसर से रन बनाने का सिलसिला जारी है। पिछला ओवर खासा महंगा साबित हुआ है, खासतौर से अपोलो चिंचोली टीम की बात करें, पिछले ओवर में कुल मिलाकर बने थे 17 रन, क्योंकि पहले ओवर में 7 रन थे, दूसरे ओवर में 6 रन। उसके बाद ये ओवर हल्का सा महंगा साबित हुआ, जिस ओवर में कुल मिलाकर 17 रन, कोई भी विकेट गवाए नहीं। और 3 ओवर समाप्ति के बाद पवन सूद नवली टीम का स्कोर है 30 रन 2 विकेट के नुकसान पर। अब आखिरी 2 ओवर का खेल शेष है, निश्चित तौर से अब डेथ ओवर आखिरी 2 ओवर में देखना दिलचस्प होगा, यहाँ से और कितने रन जोड़ते पवन सूद नवली टीम के बल्लेबाज। गेंदबाजी करने के लिए नए गेंदबाज जयेश रावरे ओवर की पहली गेंद लेकर तैयार। 3 ओवर की समाप्ति, टीम का स्कोर है 30 रन, 10 के अवसर से रन बनाने का सिलसिला जारी है। गेंदबाजी करने के लिए तैयार, यतीन इज ऑन स्ट्राइक, नॉट स्ट्राइक एंड पर प्रतीक। कुल मिलाकर टीम का स्कोर है 30 रन। चौथे ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाज जयेश रावरे ओवर की पहली गेंद लेकर तैयार। लेफ्ट ओवर द विकेट, ओवर की पहली गेंद, बढ़िया गेंद, बीती गेंद साबित हुई, बहुत ही खूबसूरत गेंद,
इस गेंद को फाइनली की दिशा में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में चलेगी। कुल मिलाकर टीम का स्कोर है 30 रन, 30 रन ऑन टू द बोर्ड। जयेश रावरे ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार। इस बार बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया फाइन लेग की दिशा में, गेंद अंदर आती सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए 4 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, फुल टच गेंद थी और इस गेंद का पूरा फायदा उठाए, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए चली गई। इसी 4 रन की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 34 रन पर। अगली गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया, पीछे खिलाड़ी मौजूद ऑन साइड की दिशा में, एक रन दौड़कर पूरा कर लेंगे। बल्लेबाज दौड़ना चाहते दूसरे रन के लिए, दोनों खिलाड़ियों के बीच में तालमेल में कमी थी और यही कारण था कि तालमेल में कमी के कारण अपना विकेट गंवाना पड़ेगा। तीसरे विकेट का पतन हुआ। वाजव तो फिलहाल नए बल्लेबाजी करने के लिए 5वें नंबर पर तुषार खरत। बहुत बड़ा नाम है इस खिलाड़ी का टेनिस क्रिकेट में। तुषार खरत बल्लेबाजी करने के लिए गए। कुल मिलाकर टीम का स्कोर है 35 रन, 35 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। पिछली गेंद पर 1 रन दौड़कर पूरा कर लिया गया था, दूसरे रन की कोशिश में अपना विकेट गंवा बैठे थे, यतीन आउट हुए और उनकी जगह पर नए बल्लेबाजी करने के लिए तुषार खरत जो कि स्ट्राइक पर है। गेंदबाज जयेश रावरे ओवर की चौथी गेंद लेकर तैयार। इस बार पहली गेंद हल्के बल्ले से गेंद को खेल दिया, दिशा दी, 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज तुषार खरत और इस सिंगल की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 36 रन पर, 36 रन ऑन टू द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स। चौथे ओवर का खेल जारी है, बल्लेबाजी कर रहे हैं एक बार फिर से मैदान पर, लेफ्ट हैंड और राइट हैंड कॉम्बिनेशन बरकरार। स्ट्राइक पर प्रतीक, ओवर की अगले के लेकर गेंदबाज तैयार। इस बार बड़ा घुमा जरूर लिया है, पीछे डीप मिड विकेट की क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, यस इट इज गॉन। चौथे विकेट का पतन, पहले अटेम्प्ट में जरूर फंबल हुए थे लेकिन दूसरे अटेम्प्ट में कैच को पकड़ा। चौथे विकेट का पतन, बड़ा स्ट्रोक लगाने के चक्कर में प्रतीक अपना विकेट गवा बैठे। चौथे विकेट का पतन, एक विकेट आता हुआ और एक सुमधुर संगीत बजता हुआ। Thank you, Rizay. Welcome back. न्यू बैट्समैन से दिखते सेट नंबर 6 नयन खरत जो कि नॉन स्ट्राइकर बनेंगे। गेंदबाज एक बार फिर ओवर के अगली गेंद लेकर तैयार। इस बार ओवर पिच गेंद बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, गेंद 1 बॉम्ब सीमा रेखा के बाद 4 रन के लिए 4 रन। मैग्निफिसेंट स्ट्रोक। घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला, घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला, हे हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला, हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला, साई बाबाच्या टॅटूला, माझ्या साई बाबाच्या टॅटूला, साई बाबाच्या टॅटूला, माझ्या साई बाबाच्या टॅटूला। थँक यू डीजे. डोंट वेस्ट टाइम, हरी अप. घाई करायची आपलं चिंचणी संघ. एंडेड 4th ओवर पवन सूद नबली 40 रन, लॉस ऑफ 4 विकेट। 4 ओवर समाप्ति के बाद टीम का स्कोर है 40 रन। 10 के औसत से रन बनाने का सिलसिला जारी है। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है। खासतौर से पहले 2 ओवर में सिर्फ 13 ही रन बने थे। युवा उमरोडी संघाचा संघनायक आणि उच्छली संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठासमोर हजर राहायचंय.
आखिरी ओवर की पहली गेंद, इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को खेला वन बाउंस। आशिफ सर के रूप में खिलाड़ी वहां पर तैनात थे, जब तक थ्रो करते तब तक 1 रन दौड़कर पूरा किया और इसी सिंगल की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 41 रन पर, 41 रन ऑन टू द बोर्ड। मयूर तामोरे का व्यक्तिगत या आखिरी, ये व्यक्तिगत उनका दूसरे ओवर है और टीम के लिए आखिरी ओवर की दूसरी गेंद। इस बार बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में, पीछे खिलाड़ी मौजूद, 1 रन दौड़कर पूरा कर लिया गया। दौड़ना चाहते थे दूसरे रन के लिए, लेकिन दोनों बल्लेबाज एक ही रन पर संतुष्ट हुए। पहली 2 गेंदों पर 2 सिंगल, टीम का स्कोर है 42 रन, 42 रन ऑन टू द बोर्ड। अभी भी ओवर की 4 गेंदें शेष है, आखिरी ओवर जारी है, देखना दिलचस्प होगा बची हुई 4 गेंदों में पहुंचुत नवली टीम के बल्लेबाज कितने रन जोड़ते अपने टीम के लिए। ओवर की तीसरी गेंद लेकर गेंदबाज तैयार मयूर तामोरे। इस बार ओवर पिच गेंद जरूर थी, हल्के बल्ले से गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में खेल दिया। अब खिलाड़ी मौजूद जरूर है, 1 रन दौड़कर पूरा कर लिया गया और जब तक फील्डर फील्ड करते तब तक दूसरा रन भी आसानी से पूरा कर लिया गया। उसी दोनों रनों की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 44 रन पर, 44 रन ऑन टू द बोर्ड। इस ओवर की कुल मिलाकर 3 गेंदें फेंकी जा चुकी है, अभी भी ओवर की 3 गेंदें शेष। गेंदबाज एक बार फिर तैयार, ओवर की अगली गेंद लेकर मयूर तामोरे। इस बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गुड कनेक्शन बिटवीन बैट एंड बॉल, नो चांस ऑफ द फील्डर, गेट इट अ 6 रन्स, व्हाट अ मैग्निफिसेंट स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत। सुख झाला म्हणत्याचे जाऊशील का आता तरी देवा मला पाऊशील का सुख झाला थैंक यू विजय। 6 रन का इजाफा हुआ और इन 6 रनों की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 50 रन पर, 50 रन ऑन टू द बोर्ड। 50 रन तक पारी जाकर पहुंच चुके। अगले के लेकर एक बार फिर गेंदबाज तैयार। इस बार अच्छी वापसी, अच्छा कमबैक गेंदबाज के द्वारा, खासतौर से पिछली गेंद पर सिक्सर जड़ा था, लेकिन उसकी अगली गेंद पर कोई रन नहीं, बाई के संकेत, अतिरिक्त रन का इजाफा और इस 1 रन की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 51 रन ऑन टू द बोर्ड। आखिरी गेंद शेष, कुल मिलाकर 24 मिनट का खेल हो चुका है और कुल मिलाकर 50 रन बनाने में 24 मिनट लगे थे कुल मिलाकर। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए तैयार। ओवर की अगली गेंद, टीम का स्कोर है 51 रन ऑन टू द बोर्ड। लास्ट बॉल ऑफ द इनिंग, यस इट इज अ गॉन। आखिरी गेंद पर विकेट पॉइंट की तरफ गेंद को कट करना चाहते थे, दिशा देना चाहते थे और 4 रन बटोरना चाहते थे, लेकिन विकेट का पतन हुआ आखिरी गेंद पर। विकेट कुल मिलाकर टीम का स्कोर है 51, जीत के लिए 52 रन का लक्ष्य। दूसरे इनिंग का खेल जैसे ही शुरू होगा हम जुड़ेंगे मिस्टर प्रीतम खरत सर के साथ। जीत के लिए कुल मिलाकर बनाने हैं 52 रन चिंचने टीम को। धन्यवाद प्रसाद। चला पुढच्या मॅच कडे जाऊया। उच्चळी आणि युवा उमरोळी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय। उच्चळी आणि युवा उमरोळी एक फेरी संपलेली आहे, मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल नक्कीच। 52 धावेचं टार्गेट दिलंय पाऊनसुत नवली टीमने अपोलो चिंचणी टीमला। एक चांगली खेळी पाहायला भेटली, मात्र अपोलो चिंचणी टीमकडून जर 3 षटकाचा विचार केला, मात्र मयूर तामोरे आणि आसिफचा तर कमी धावा खर्च केल्या, परंतु जे 2 षटक मधले हाताळले साजन आणि जयेशने थोडे महागडे ठरले आणि त्यांच्या जोरावर मात्र नवली टीमने 51 धावा बनवल्यात। 52चा आव्हान आहे। चला डीजे मास्टरला सुद्धा संधी देऊया, फील्ड सजेपर्यंत एक सुमधुर संगीत होऊन जाते, वाजव। लागले आये येर लागले नावता येर लागले गो अगदी डोंगरावर वाच मोगऱ्याचा मिटे यो वाच कोर लागले गो चालू योधला तिचा नाम लागला थोड्या आईची मनाला माझी कोर लागला येर लागले आये येर लागले नावता मन येर लागले अगदी डोंगरावर वाच मोगऱ्याचा मिटे यो वाच कोर लागले गो। चला विंटर चषक 2020 2020 आयोजन पाहायला भेटते। दिवस दुसरा पहिला सामना। चला फील्डिंग सजवून घ्या। पोहोचत नवली टीमला विनंती कर की वेळ खरोखर गेलेला आहे, भरपूर उशीर झालेला आहे। दोन्ही टीमला विनंती आपले सलामीर फलंदाज सुद्धा पाठवायचे चिंचणी संघाने। 52 धावेचं टार्गेट, मात्र यावेळेस 2 फलंदाज धुरंधर फलंदाज जात आहेत। जयेश एक बाजूला आपल्याला पाहायला भेटेल मयूर तामोरे।
तर बघूया आज मात्र पवन सतनवलीचा विचार केला तर तुषार मात्र इकडे आपल्याला प्रणय पाहायला मिळत नाही. त्यानंतर आपण बघू शकतो करण नाही आहेत आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर ब्रिजेश नाहीत. 3 मोठे खेळाडू संघामध्ये उपस्थित नाहीत. रवींद्रजी म्हात्रे साहेबांना सुद्धा विनंती आहे स्टेजवर यायचंय, स्थानपन्न व्हायचंय. रवींद्रजी म्हात्रे साहेब मात्र बघूया 3 मोठे खेळाडू मात्र आज उपस्थित नाही आहेत पवन सतनवली संघामध्ये. प्रणय घरत, करण मोरे आणि ब्रिजेश हे 3 खेळाडू महत्वपूर्ण खेळाडू. मात्र बघूया 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 52 धावेचं टार्गेट आहे. एक बाजूला उजव्या हाताचा फलंदाज मयूर, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटेल डाव्या हाताचा फलंदाज मिस्टर जयेश रावरे. करण रावरेचा भाऊ मात्र आपल्याला पाहायला भेटेल मोठा भाऊ. नक्कीच चिंचणी गावचा विचार केला तर एक मोठा नाव सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल करण रावरे. अच्चू बारी एक मोठी नाव आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर जर विचार केला तर पालघर भागातील नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपल्याला ज्याच्या नावावर हायेस्ट स्कोर आहे स्पर्धेचा मिस्टर अनिकेत म्हणजेच बाप्या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू अल्लाळी गावचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. फायनलमध्ये त्याचा संघ प्रवेश करतो म्हणजे नक्कीच शेवटची ग्रँड फिनाले जी फायनल आहे संध्याकाळची जर 5:15चा विचार केला तर त्या दरम्यान मात्र आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया दुसऱ्या फेरीला. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तुषार मोरे. सलामीवीर गोलंदाज, सलामीवीर फलंदाज ज्याने एजी पॅन्थरची स्पर्धा गाजवली होती, मॅन ऑफ द सिरीजचा ज्याने अवॉर्ड घेतला होता. मात्र या मॅच मध्ये थोडासा अयशस्वी राहिला. ह्याच मैदानावर मात्र ती स्पर्धा होती आणि एक दर्जेदार खेळी फलंदाजी गोलंदाजी दोन्ही बाजूला मात्र चोख कामगिरी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. आज मात्र फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही. बघा गोलंदाजी कशी हाताळेल. समोर आहे डावखोरा फलंदाज जयेश रावरे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या फेरीला सुरुवात 52चा वाण चला युवा उमरोळी आणि उच्चळी. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल टॉससाठी यायचे कॅप्टनने. सुरुवात मात्र दुसऱ्या फेरीला राईट ओव्हर द विकेट. यावेळेस डाऊन द ऑफ साईड. बघूया पहिला चेंडू स्क्वेअर मारा मात्र अवांतर धावेने धावसंख्या मात्र इकडे हल्ली जाते. 1 धाव अकाउंट ओपन केलं जाते एक्स्ट्राने. रूल नंबर 22 दर्शवलं जाते पंचाकडून. पुढे तयार. यावेळेस सुरेख स्ट्रोक लागला होता. गॅप शोधला जाते ऑफ साईडला. यावेळेस कव्हर ड्राईव्ह आणि सीमारेषा बार चौकार. वाजव. सुरुवात चांगली मात्र पाहायला भेटते असं म्हटलं जातं. आपण जेव्हा सकाळी घरी उठतो तेव्हा मात्र पहिला बटन जर सरळ लावला तर बाकीचे बटन आपोआप सरळ लागतात. जर तो चुकीचा लागला तर आपोआप बाकीचे बटन सुद्धा चुकीचे लागतात आणि हेच पाहायला भेटत. सुरुवात सुरेख होत आहे अपोलो चिंचणी संघाची. हात खोलण्याची सुवर्ण संधी फलंदाजाला आणि हात सुद्धा खोलले चौकार सुद्धा येतोय. बल्ला घुमा भी है और गेंद सीमा पार भी गई है. आणि एक चेंडू 5 धावा कारण की टार्गेट दिलाय. आता मात्र 10 पूर्णांक मात्र 40च्या सरासरीच्या संघाला धावायचं आहे. पहिल्या चेंडूवर 5. यावेळेस मात्र चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला जातोय कारण की ज्या रीतीने चेंडू हाताळण्याची पद्धत आहे आपण बघू शकतो. हा गोलंदाज ऑफकटर गोलंदाज पाहायला भेटते. कृपया करून 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. तो दुसरा चेंडू एक हलकासा कमबॅक करतोय गोलंदाज. पुढे तयार. रिव्हर्स अटेम्प्ट रिक्स उचलली मात्र इकडे फलंदाज उंगली को टेढा के आता बल्लेबाजने परंतु फायदा झाला नाही. थोडा लो राहते चेंडू. चांगली यष्टिरेषी पाहायला भेटते स्टंपच्या मागे नेहमीच नयन कडून. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर मात्र खेळत असताना पवन सतनवली यावेळेस सरळ मारल्या स्ट्रोक लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतंय. क्षेत्ररक्षण आहे नंदन तिकडे बघूया थोडं फबलिंग होतंय आणि 2 धावा अंकित होताना 2 डॉट नंतर मात्र यावेळेस 2 धाव पाहायला भेटत. स्कोरबोर्ड 2 ने धावेल. 4 चेंडू आणि 7 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 10.40च्या सरासरीने धावायचं आहे आणि त्यावर 7 धावा पहिले मात्र सुरुवातीला पाहायला भेटते. आणि नक्कीच जर दोन्ही संघाचा जर विचार केला तर समान धावसंख्या पाहायला भेटते 4 मध्ये 7. पुन्हा एकदा स्ट्रोक लगावला जातो. यावेळेस डीप मिड विकेटला 1 बाउन्स निघून जाईल सीमा पलीकडे. कमॉन डीजे वाजव. सोन्याचा उंगवला
चैता पाचवाचे महिन्याला आई माऊली तुझी मनाची पालखी निघाली कडल्याला इकडे मात्र हात खोलले जातात. जय शॉन फायर. दोन चांगले ब्रँडेड स्ट्रोक पाहायला भेटतात. पहिले कव्हर ड्राईव्ह, यावेळेस ऑन साइडला. बघा ऑफलाईन ऑनलाईनचा जमाना आहे, दोन्ही बाजूला खेळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ऑफ साइड ऑन साइड. यावेळेस ऑन साइड 1 बाउन्स निघून जाईल. सीमा पलीकडे 4 धावा. हात खोलण्याची संधी दिली. छोटा चेंडू होता आणि त्या रीतीने मात्र जो स्पीड आहे तुषारचा, अशा रीतीचा चेंडू फलंदाजाला लाभदायक आहे आणि पूर्णपणे फायदा उचलला जातोय. चौकार येतोय. स्कोरबोर्ड 4 ने धावते. 11 धावा धावफलकावर इकडे पाहायला भेटत आहेत. चांगल्या धावा. नक्कीच जेव्हा कधी टार्गेटचा पाठलाग करत असतो तेव्हा फलंदाजाची मनशा असते. पहिले 2 षटक जे पॉवर प्लेचे आहेत ते नक्कीच फलंदाजाचे असतात. उमरोळीचा मात्र कॅप्टन आलेला आहे. चला कृपया करून उमरोळी आणि उच्चळी कॅप्टनला पाठवायचं आहे आणि मनशा असते जास्त धावा जमा करण्याची. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू मात्र टॅवल होतोय. बघूया कॅच केला जाईल का. कॅच टाकला जाते. ध्रुव तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला भेटतो. त्याच्या मागे जो क्षेत्ररक्षक आहे त्याने एजे पांथरच्या स्पर्धेमध्ये मात्र बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेतला होता, मिस्टर यतीन. परंतु यावेळेस बघू शकतात आपण ज्या रीतीने आपला एखादा खेळाडू एवढी चांगली कामगिरी करतोय तर तुम्हाला सुद्धा चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण विकेट असतात. 1 षटकानंतर 12 मात्र बोर्डवर आहेत. एकही गडीने गमावता. जाऊया डीजेकडे. कमॉन डीजे. सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग आई माझी दर्यानं बसली नाव ग आई एक विराती नाही लाव. चला हनुमान नवली संघाच्या खेळाडूकडून कधी कॅच सुटताना दिसत नाही, मिसफिल्ड होताना दिसत नाही, परंतु आज मात्र पाहायला भेटते. ध्रुव इकडे चुकी करतोय, संधी देतोय. यावेळेस फलंदाजाला आयुष्यवान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय. एक संधी मात्र भेटते जयेशला. बघूया त्या संधीचा फायदा किती उचलला जाईल. चला मी शेवटचा अनाउन्समेंट करतोय. युवा उमरोळी आणि उच्चळी वारंवार अनाउन्समेंट होत आहे. कॅप्टनला पाठवायचे. दुसरी फेरीला सुरुवात आहे. 1 षटकाचा सामना समाप्त होतोय. कृपया करून ना. ध्रुव येतोय नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साइडला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. बघूया तिकडे क्षेत्ररक्षक आहे यश आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे सरसावेल. स्कोरबोर्ड 13 आहे आतापर्यंत. इंग्लिश क्रिकेटमध्ये हा आकडा थोडा अशुभ मानला जातो. 13 आकडा 13 पे क्या होगा. अशुभ कोणासाठी असेल बघूया. गोलंदाजासाठी का फलंदाजासाठी. आतापर्यंत विचार केला तर सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला भेटतोय चिंचणी टीम. मात्र माझ्या मध्ये पहिला चेंडू खेळला जाईल मिस्टर मयूर तांबोरे. 7 चेंडू मागे मात्र फक्त आनंद घेत होते जयेशच्या बॅटिंगचा. आता मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज उजव्या हाताचा फलंदाज. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर असा हा खेळाडू आहे. स्वीप केलं जाते. किती चांगली नजर आहे बघा. किती चांगला अनुभव आहे. किती चांगला स्ट्रोक आहे. या स्ट्रोक नंतर आपण बघू शकतो खूप मोठा दांडगा अनुभव आणि एक्सपिरियन्सचे बॉल खूप मोठे असतात. हेच पाहायला भेटते. धावसंख्येमध्ये 2 ने बदल. 100 सुद्धा आपल्या संघाला जिंकवायची ताकद ठेवणारा खेळाडू आहे. स्कोरबोर्ड आहे आता मात्र 15-15. पण आहे तयार. डाऊन द ऑफसाइड. वाईटच्या अपेक्षेत मात्र चेंडू सोडला होता, परंतु यावेळेस चांगला चेंडू मात्र हाताळला जातोय गोलंदाजाकडून ध्रुव कडून. मग हे शफल केल्यानंतर परमिशन जी थोडी आहे बाहेर टाकण्याची ती मात्र फायदा उचलला जातोय. थोडीशी नाराजगी नक्की असते. बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजीच्या बाजूने मात्र पाहायला भेटते. वाईट चेंडू नक्कीच पंचाचा असतो. 22 खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात, परंतु पंचांच्या इशाऱ्यावर. नोफुलटा चेंडू यावेळेस आपल्या पाहायला भेटतोय. 38 सरकारचे क्षेत्ररक्षक अडवता आला नाही. कव्हर ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव अंकित केली जाईल. आता मात्र कुठे ना कुठे आपल्या संघाला सावरताना काही ध्रुव मात्र युवा खेळाडू है. अभी ये कच्चा फल है. जब पक खेलते रहेगा तो पक जाएगा और जब फल पक जाता है तो उसमें 3 बदलाव आते हैं. एक तो उसका कलर बदल जाता है, दूसरा उसमें नमीपन आ जाता है और तीसरा उसमें मिठास आ जाती है. नक्कीच जसजसा तो मात्र खेळत जाईल, हळूहळू शिकत जाईल आणि हळूहळू मॅच्युअर होत जाईल, परिपक्वता येत जाईल.
उमरोळी संघाचा कॅप्टन आलेला आहे उच्छळी. उच्छळी टीमने कॅप्टन पाठवायचं आहे टॉस साठी. यावेळेस मात्र सुरेख फटका, कव्हर ड्राईव्ह, नेनरम्य फटका, लाजवाब स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. सीमा पलीकडे 4 धावा. कमॉन डीजे वाजव. स्कोर बोर्ड पाहायला भेटते 20-20. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. मला तर वाटते एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया. 187.5 च्या स्ट्राईक रेटने खेळतोय जयेश. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटते. इनफॉर्म फलंदाज आहे. या वर्षीचा 2020 चा आयोजन विंटेज चषक पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये काय धुवेदार खेळही पाहायला भेटते दोन्ही संघाकडून. एंटरटेनमेंट केलं जातं प्रेक्षकांचं. चौकार षटकार पाहायला भेटत आहेत आतापर्यंत तरी. चौकारानेच मात्र इकडे आपण बघू शकतो मन भरलाय जयेशने. उच्छळी उच्छळी कॅप्टनला पाठवायचं. उच्छळी तर बघूया 200चा स्ट्राईक रेट मात्र जयेशचा. पुन्हा एकदा स्ट्रोक लगावला जातोय. शॉर्ट पॉइंटला चेंडू ओढला जाईल. थोडा वेगवान थ्रो परंतु चेंडू खूप वरती त्या कारणाने हा 1 धाव पूर्ण होतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड आहे 2 षटकानंतर 21. आता मात्र 3 षटकामागे 31 धावेची गरज. सरासरी मात्र 10.33 ची. जाऊया आपण डीजे. धन्यवाद. उच्छळी संघ शेवटचा आणि फायनल कॉल असेल. नाणेफेकीसाठी यायचा आहे. उच्छळी संघाचा कर्णधार आणि युवा उमरोळी संघाचा कर्णधार दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला नवली संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे आणि नवीन गोलंदाज जो आहे तो गोलंदाजी मार्क वरती आणायचं. बघा तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा तुषार मोरे. ओव्हर टू प्रीतम. बघूया 2 षटकानंतर 21 झालेले आहेत. जर बघायला गेलं तर सरासरी जी मेंटेन केली 10.50ची. पुन्हा एकदा जर बघायला गेलं तर लगभग तेवढीच मेंटेन करायची पुढच्या 3 षटकामध्ये. 31चं मात्र अजूनही आव्हान बाकी आहे. आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. जर बघायला गेलं तर दुसऱ्या फेरीत 2 षटकाचा 3 षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर तुषार मोरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटते. सलामीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. येस एक मोठं नाव मात्र आपल्याला पाहायला भेटते. उच्च टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. हरिकेश आपल्याला पाहायला भेटतोय. प्रति चेंडू मागे 1.72 ची सरासरी पाहायला भेटते. चला टॉस विन उच्छळी. उच्ची संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. बघा त्यांचा जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवतील. ऑन ड्राईव्ह केलं जाते. बघूया बॅटिंगखालचा चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अंकित केली जाईल. भावेश हा क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या होते 22. 52चं आव्हान असताना मात्र बघूया 22 धावा आतापर्यंत धावपलकावर लागले आहेत. आता मात्र 17 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. ज्या रीतीने कालचा खेळ जर बघितला कालच्या दिवसाला जी फटकेबाजी आपण पाहिली त्या फटकेबाजीमध्ये नक्कीच आपण बघू शकतो धावा या मैदानावर येत आहेत. अनुकूल पिच आहे मात्र बॅट्समनसाठी. परंतु नवली संघामध्ये ती जिद्द आहे, ती कुवत आहे, ती ताकद आहे. कोणतीही मॅच आपल्या बाजूने लावण्याची कित्येक वेळा पाहिलेलं आहे. कमी टार्गेट सुद्धा डिपेंड करतात त्यांच्या गोलंदाजाला. आज मात्र प्रमुख गोलंदाज ब्रिजेश त्यांच्या संघामध्ये नाहीये परंतु अजूनपर्यंत तरी कुठे त्यांची कमी खळू दिली नाही. रिव्हर्स अटेम्प्ट मी पहिलेच म्हणला छोटा पैकेट बड़ा धमाका आउट ऑफ पार उंगली को टेढ़ा किया और 6 रन हासिल किए. कमांड मात्र आपण बघितलं असेल रिप्ले मध्ये सुद्धा हा चेंडू जो आहे तो जवळ जवळ लेग स्टंपच्या खूप बाहेरून खेचलाय. किती चांगली बॅकक्लिप आहे, किती चांगली नजर आहे, किती चांगलं टायमिंग आहे. सीमा पलीकडे 6 धावा
धावा वाढतायत, धावत आहेत 28. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. चांगला चेंडू, खोलवर चेंडू, बॅटला चाकला जातोय परंतु ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनकडे. नशिबाची साथ चिंचणीच्या बाजूने आणि सीमा पलीकडे 4 धावा. थँक्यू सो मच. मात्र इकडे आपल्याला पाहायला भेटते चौकारानंतर परिस्थिती बदलते. 32 ऑन द बोर्ड लागले जातात. 20 ची गरज, 15 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र इकडे नशिबाची साथ सुद्धा पाहायला भेटते. मागचा चेंडूवर जर बघायला गेलं तर इनसाइड एज आणि यावेळेस आपण बघू शकतो आउटसाइड एजला चौकार येतोय. गली रिजनला मात्र ट्रॅव्हल होते. 2 खेळाडूला भेदून मात्र तिकडे जी बाउंड्री आहे, जी आउटफील्ड आहे ती थोडी फास्ट आहे. आपण बघितली असेल किती फास्ट आहे. चाकला गेलेला मात्र चेंडू सुद्धा सीमा पलीकडे. आता मात्र 15 मध्ये 20 ची गरज. सरासरी मात्र लहान होत आहे. टेन्शनचं माहोल, आता मात्र दडपणाचं वातावरण पाहायला भेटेल नवली संघामध्ये. पण आता तयार. सुरेख स्ट्रोक, सुरेख स्ट्रोक, लाजवाब, क्लास क्रिकेटचा सी पाहायला भेटतंय. मिस्टर मयूर तामोरे. 1 बाउन्स, 4 धावा. कमांडीचे इकडे मात्र नक्कीच सुरेख फटकेबाजी. पार्टनरशिप जर बघायला लागले 36 ची पार्टनरशिप होते आतापर्यंत. एकही गडीनं गाव माता सुरेख सुरुवात आपल्या टीमला करून देते. 52चा आव्हान असताना आता मात्र 14 चेंडू 16 ची गरज. इकडे हल्ला केला जातोय. मात्र जो निर्णय घेतला नवली संघाने यतीनला बदलून तुषारला वर देण्याचा कुठे ना कुठे महाग ठरतोय. स्वीप केलं जात आहे. 1 धाव नक्की मिळेल. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा अंकित होताना धावसंख्येमध्ये 2 ने बदल धावसंख्या पाहायला पाहिजे 38. आता मात्र 13 मध्ये 14 ची गरज. 38 बोर्डला लागलेत. समीकरण खूप लहान होते. थोडेसे नाराज चेहरे, हताश चेहरे आतापासूनच दिसायला लागलेत. थोडं टेन्शनचं माहोल वाढतंय. सुरुवातीचे 2 षटकाचा विचार केला तर वेल बॅलन्स मॅच होती, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 17 धावा खर्च करतोय गोलंदाज. शेवटचा चेंडू बाकी. सुरेख चेंडू यावेळेस साकला जातोय परंतु नो मॅच लँड मध्ये पडेल. पॉईंटच्या इलाक्यामध्ये ट्रॅव्हल होतंय. 1 धाव अंकित केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव अंकित होताना मात्र या षटकामध्ये 19 धावा खर्च करतोय. 3 षटकामध्ये 13.33 च्या सरासरीने 40 झालेत. चला व्हॉलेंटियर पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू 12 ची गरज. कमांडी उच्चई सगळे आपला निर्णय कळवायचा आहे. उच्चई संघ आपला निर्णय कळवायचा आहे. नक्कीच या मॅच नंतर आपल्याला पाहायला भेटेल विशेष सत्कार केला जाईल. प्रणय घरत, तुषार घरत, ब्रिजेश घरत, करण मोडे, अमय घरत सर्वांना मी विनंती करेन की स्टेजवर यायचं स्थान बनवायचं आहे. सध्या तरी आपण जर बघायला गेलं तर नक्कीच तुषार घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. ब्रिजेशला सुद्धा विनंती करेल, प्रणय यांना विनंती करेल, त्यानंतर करण आणि अमय दोघांना विनंती करेल की आपण स्टेजवर यायचंय. आपला विशेष सत्कार केला जाईल. बघूया यतीनकडे आता मात्र चेंडू दिला जातोय. 12 मध्ये 12 ची गरज. फुल टच चेंडू यावेळेस बघूया थेट गाठतो क्षेत्ररक्षकाला. तुषार कोणती चुकी करत नाही. मात्र खराब चेंडूवर विकेट भेटते. पहिला विकेट पाहायला भेटते. मिस्टर जयस बॅक टू दी पवेलियन. कमांड डीजे.
जयेश पहिला विकेट बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज त्याची जागा सांभाळण्यासाठी मिस्टर आसिफ आपल्याला पाहायला भेटतंय. 18 धावेची खेळी करून मात्र परततय आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवून मात्र परततय. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूवर मात्र सरळ गाठतोय क्षेत्ररक्षकाला. कव्हरच्या ठिकाणी मात्र कोणती चुकी नाही तुषार गरत कडून. आसिफ मुछालेचा विचार केला तर नक्कीच रतनबुवा चषकामध्ये आपल्याला दिसला अबव 40 संघामधून खेळताना. पालघर भागातील मात्र अबव 40 चे खेळाडू त्यामधील एक आसिफ मुछाले. तर बघूया 11 मध्ये 12 ची गरज. कुठे ना कुठे एक विकेट नक्की येते की यहाँ से मॅच बदल जाएगी. का इथून मात्र काहीतरी परिवर्तन होईल. आपण नक्कीच बघितलेलं कित्येक वेळा झालेला आहे की कमी धावा जरी असल्या तरी गोलंदाजाने आपल्या टीमला मात्र मॅच जिंकून दिलेली आहे. असे येतोय येतील तयार. पुढचा चेंडू क्रिकेटिंग शॉट ज्याला नक्कीच म्हटलं जातं आपण की प्रत्येक वेळी ताकदचा नाही बुद्धीचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे आणि इकडे बुद्धीचा वापर केला जातोय. आसिफच्या फळीतून सुरुवात होत आहे. चौकार येतोय. आता मात्र धावेची गरज जर बघायला गेली तर धावेची गरज आहे. 8-10 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या ते 44. किती सुरेखरित्या मात्र हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. जणू काही पहिलेच त्यांना माहित होतं की चेंडू जो आहे यॉर्कर लाईन येईल आणि नक्कीच गॅप शोधला जातोय. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा लेमन कट ज्याला म्हटलं जातं. एक धाव मात्र नक्की अंकित केली जाईल. इनसाइड एज. स्कोरबोर्ड 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड पाहायला भेटते 45. 7 धावेची गरज. 9 चेंडूचा खेळ बाकी. तर बघूया रिवाज साठी 1 बाउन्स सरळ सीमा पलीकडे. मॅच विनिंग स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. आता मात्र धावेची गरज फक्त असेल ती 3. जाऊया डीजे कमन डीजे. कुठे ना कुठे जे खेळाडूंची कमी आहे आपण बघू शकतो. करणची, प्रणयची, ब्रिजेशची ती कुठे ना कुठे दिसली फलंदाजीमध्ये सुद्धा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा. आता मात्र जर बघायला गेलं 8 मध्ये 3 ची गरज. एक उल्लेखनीय कामगिरी क्रिकेटमध्ये आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये पाहायला भेटली. प्रणय गरत कडून, तुषार कडून, त्यानंतर ब्रिजेश कडून, करण कडून, अमय कडून. नक्कीच अमय जर बघायला गेलं तर MS स्टडी इन USA इथपर्यंत मजर मारलेला हा नक्कीच चांगला दर्जेदार विद्यार्थी पाहायला भेटतोय आणि तिथे सुद्धा क्रिकेटचे चांगले छाप सोडतोय. बघूया आता मात्र 7 मध्ये 2. स्लोअर चेंडू, फसवा चेंडू. यावेळेस व्हेरिएशन पाहायला भेटते. चला डॉट येते परंतु 6 मध्ये 2 ची गरज. मोहम्मद शामीची गरज आहे इकडे पाऊंडसूत नवलीला. ज्या रीतीने त्याने मात्र T20 मध्ये 4 मध्ये 2 ची गरज असताना त्या धावा दिला नाही. इकडे 6 मध्ये 2 ची गरज आहे. जाऊया डीजे कमन डीजे. गावान लोढाला आमचे गावान लोढाला. गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. गावान लोढाला बिल्डर. चलिए नयन के पास खोने के लिए कुछ नहीं है, सब कुछ हासिल करने के लिए. क्या नयन एक ऐतिहासिक गेंदबाजी करेंगे. आतापर्यंत सफाळा येते साजन यांनी दिले नव्हते. 6 मध्ये 2. चला 1 धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न. यस दुसऱ्याचा प्रयत्न सुद्धा होता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. मॅच विन होत आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. घरच्या मैदानावर मात्र यावेळेस पहिल्याच मॅच मधून पराभूत होतोय पाऊंडसूत नवली आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली त्याकरता पाऊंडसूत नवलीचं मी आभार व्यक्त करेल. आणि जाऊया आपण दुसऱ्या मॅच कडे. दुसरी मॅच असेल उच्छळी वर्सेस युवा उमरोळी. उच्छळी टॉस विन केलेला आहे. आपला जर फिल्डिंगचा निर्णय असेल करूया मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी विनंती केली प्रणय गरत, तुषार गरत, ब्रिजेश गरत, करण मोरे, अमय गरत